मी हिमाचली ड्रेस घातलाय आणि हे बघा आमचा लुक. वाजले का? काय करते मग आता थंडीमध्ये? काय आहे इकडं शेक? अरे वा मस्त आहे की थंडीमध्ये आता कुठं आले कूल कूल वातावरणामध्ये पाणी पाण्यामध्ये बदक आहे आणि बदकाचा साइज है इतना बड़ा 200 का है. कितने फोटो आएंगे 200 में? 200 में इतना बड़ा एक फोटो मिलेगा. एक ही फोटो मिलेगा. तर फायनली गाईस कंपनी गार्डनला आलोय. खूप सारा पाऊस पडला आणि खूप थंडी वाजली आणि आता 50-50ची 2 तिकिटे घेतले. गाडीचे 30 रुपये दिले पार्किंगचे आणि समोरच बघू शकता तुम्ही फळ भेटताय मस्तपैकी चना चाट भेटतोय आणि हे अटल उद्यान. याला कंपनी गार्डन पण म्हणतात. सगळे कंपनी गार्डन ओळखता पण आता याचं नाव पडलंय अटल उद्यान मसुरी. तर चला कंपनी गार्डनचा एंट्री गेट आहे आणि समोर मस्तपैकी फुलं वगैरे एकदम नेचरमध्ये आके खिचते भैया देखते आके तक पिसते. हे पूर्ण कंपनी गार्डन आणि हे सगळे फुलं वगैरे मस्त आणि ही एंट्री बघा तुम्ही एकदम मस्त. कैसे भैया? छोटा बनाओगे 150. चलो देखते हैं बताते आते हैं. हाँ मी बताते आपको. आणि फ्लावर बघा गोबी सारखे फ्लावर आहे पण दिसते एकदम मस्त. आणि हे बघा समोर फाउंटेन एकदम मस्त आहे आणि हे बघा झाड. थोड्या दिवसानंतर याला होऊ शकतं फुलं येतील. हा थंडी एवढी वाजली आहे आवाज निघत नाहीये पण व्लॉग तर बनवायचाच आहे. एकदम कंपनी गार्डन आणि हे झाड बघा फाउंटेन. वाजले का? काय करते मग आता थंडीमध्ये? काय आहे इकडं शेक? अरे वा मस्त मजा आहे मग तर. कुठे आहे चहा? मस्त आहे की आता थंडीमध्ये चहा घेणार. लोक मस्त मॅगीवर बेत आहे पण आम्हाला गरम व्हायचं म्हणून आम्ही चहा पिणार आहे. महाराष्ट्र तर ही चहा आली आहे आणि सिमला चहाचा आनंद घेते. गेली का थंडी? सुरू करते दुपट लागत आहे ना. आणि डायनोसॉर 50 रुपयाला डायनासोरची राईड आहे. थंडीमुळे आम्ही काही डायनासोरची राईड घेत नाही. थंडी वाजली त्या दिवशी तर गेलो होतो आपण तपकेश्वरच्या यात्रेच्या दिवशी पण मटक्यातून पाणी पडतंय मस्त पैकी एकदम असं कसं वाटतंय ना. इकडे कॅमेरा या सगळं बुल रायडिंग ढिची बुल रायडिंग येतं. त्या बुलवर बसायचं आहे आणि त्या बुलला कंटिन्यू पडून ठेवायचं आहे. मग ते आपल्याला काही प्राईज देतात पण आपण काही बसणार नाही कारण की बहुत थंडी पाहिजे. बापूने तर कपडे पण चेंज केले. एवढे जॅकेट पूर्ण ओलं झालं होतं गाडी चालवताना. समोरून थोडस पाऊस चालू होतं तेव्हाच आम्ही त्याच्यामध्येच आलो होतो. मस्त आहे की थंडीमध्ये आता कुठं आले कूल कूल वातावरणामध्ये पाण्यामध्ये बदक आहे आणि बदकात राफ्टिंग पोरगी मस्त पैकी रायडिंग करते आणि त्या साईडला तर मस्त समोर बघू शकता फोटोशूट चाललाय आणि आपल्याला पण त्याच्याच कपड्यामध्ये फोटोशूट करायचं. त्याचा पण आपण थोडासा व्हिडिओ घेणार आहे आणि एक शॉर्ट पण घेणार आहे. आपलं लुक कसं दिसतं त्याच्यामध्ये बघू. हे व्हाईट वाले बदक किती छान आहे समोर आणि त्या साईडला समोर थोडासा बर्फ वगैरे पडलाय तिकडे आणि हे झाड बघा तुम्ही किती मस्त कटिंग केलेलं. त्याला ते पण आहे काय म्हणतात चिमण्यांचे खोप आहेत त्याला पण. आणि इकडे बघा हे तर म्हणतात ना लग्न केल्यानंतर मसूरला का आलं पाहिजे का तर थंड कूल मोसम मध्ये म्हणून लोक हनीमून बनवायला येतात. आज रहस्य कळलं त्याचं. अच्छा आतापर्यंत माहित नव्हतं आहे की नाही फक्त ऐकलं होतं. ऑरेंज ते हे असली फिश बापू
ऑरेंज अँड ब्लॅक. ब्लॅक पण आहे पण ते ब्लॅक दिसत नाही. ऑरेंज मस्त दिसत आहे की नाही. वाव फोटोशूट. कितना फोटो हो ये सामान अपन को कहीं जगह चाहिए खुला है जी खुला है तो कोणता ड्रेस घालचे तुला कोणता पहन तुला हे चांगला लागेल हे चांगलं लगेगा. मला पण चांगलं वाटतं ये कपल वाला यांना कोणता चांगला वाटेल अंकल. काय काय राडी घेऊन फिरवली बे. तर सीमाने आता लेहंगा घातलाय मस्तपैकी. कसं वाटेल तुला आता हिमाचलची वेव होऊन. लेहंगा घातलाय आणि हे काय अंकल आता याला काय म्हणताय. हो सांगा ना अंकल याला काय म्हणताय. हा गुड गुड गुड. अरे वो पहना रहे ना तुम पहनो पहनो. हाँ देखो एकदम मस्त पैकी आता. हा 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 थंडीमध्ये अजून गरमी येणार आहे. मस्त ड्रेस घालून. मस्त पैकी फोटोशूट झालाय आता हिमाचली ड्रेस मध्ये. आणि आता चाललोय कंपनी गार्डन मध्ये. लुटत होता तो आपल्याला. ते आमच्या अगोदरचे फोटो काढायला आले होते ना त्यांच्याकडून त्याने 2000 रुपये लुटले. आम्हाला पण 1000 रुपये लवकर पाठवा. पण आम्ही काय केलं डोक्याने काम केलं. तो त्यांचे फोटो देत होता तोपर्यंत आम्ही गेलो फटाफट पळत. आणि आम्ही एवढे फोटो क्लिक करून घेतले 100चे फोटो क्लिक करून घेतले. व्हिडिओ पण क्लिक करून घेतले. आणि तो पण घाईगडबडीमध्ये आला. त्याला वाटलं की यांनी खूप सारे फोटो काढताय त्यामुळे तो आला आणि मग आमचे फोटो काढायला लागला. नंतर जसे फोटो काढणं झाले ना आमचे 27 फोटो त्याने काढले. आणि आम्हाला म्हणायला लागलं तुम्हाला 50 रुपये फोटो पडन 20 रुपये फोटो पडन 25 पडन. मी त्याला एकच बोललो. त्याला म्हटलं 10 रुपये फोटो देईन म्हटलं तुला पैसे द्यायचे असेल ते नसेल त्याच्यात नका देऊ म्हटलं. मग तो नाही म्हटलं तुम्हाला 25 पडन तुम्हाला 20 पडन. मग तर म्हटलं 12 रुपये पडेल. त्याला म्हटलं मी तुला 10 रुपयाने फोटोनच देईन कारण त्याला फोटो द्यावेच लागणार आहे ना. त्याने जर फोटो नाही दिले तर ते डिलीट करावे लागतील. मग त्यामुळे मी ते फोटो घेऊन घेतले. आणि मग तो शेवटी 10 रुपयामध्ये ऐकला. आणि ते फोटो आपले घेतले ते टाकले ना. आणि ते 300 रुपयाचे 2 कॉफी फोटो दिले आम्हाला त्याने मस्तपैकी प्रिंट. किती 600 रुपयाचे फोटो झाले का आपले. हा आणि 700 रुपये गेले त्याने आमचे म्हणजे ड्रेसचे फोटोचे. पण आम्ही पैसे फेडून घेतले आमच्यावाले कारण खूप सारे फोटो काढले ना त्यामुळे काही वाटलं नाही. तर चला नेक्स्ट बघूया काय. गार्डन मधले फुलं बघतोय आणि फुलं बघा तुम्ही एकदम भारी भारी फुलं. एकदम येल्लो रेड पिंक व्हाईट सगळ्या प्रकारचे फुलं आहेत सगळ्या टोटल. आणि एवढे सुंदर वाटत आहे ना बघा तुम्ही. आणि हे सगळे फुलं आहे. आणि त्यानंतर इकडे पण लावले त्यांनी आणि हे पण लावले. आणि या साईडला बघा फुलं हे बघा. आणि हे वरती बघा एकदम बेस्ट हे बघा. वाव गावाकडे गोबी म्हणतो पण इकडचे फुलं आहे. आणि फुलं बघा तुम्ही किती मस्त आले फुलं. आणि जसे फुलं पिंक पिंक आहे तसं सीमाचं जॅकेट पण पिंकच आहे. एकदम मॅचिंग झालं आहे. वाव. आणि बघा या साईडला हे पण फुलाचं झाडच आहे. याला कळ्या आलेल्या आहे आता. थोड्या दिवसामध्ये फुलं येतील 10-15 दिवसामध्ये. या साईडला बघा हे पण सगळे फुलं आहे. एवढे सगळे फुलं बघायला भेटतील ना इथं. खूप भारी वेगवेगळ्या प्रकारच्या वनस्पती हे बघा. आणि सीमाचं काय चालू आहे मला बॅगच झापत नाही बापू मला बॅगच झापत नाही. मग आणली कशाला. कशाचं फुल बघते सीमा. नाव नाही मला माहिती पण कलर किती छान आहे बापू. तो कलर पर्पल कलर वाईन कलर वरती पण किती मस्त एकदम गुच्छांमध्ये फुलं आहे. पूर्ण नॅचरल एवढं भारी वाटतंय ना. हा हे बघा हा हे व्हाईट आहे फुल तर आता सध्या सगळ्या प्रकारचे फुलं सगळं. हे बघा इथे या साईडला पर्पल कलर. हा बघा पूर्ण पर्पल डार्क पर्पल. आणि हे बघा फुलं एकदम छान. हा रेड
हा व्हाईट, हा पिंक, हा पर्पल. वाव, फुलं एवढे भारी फुलं आहे ना, सगळ्या प्रकारची फुलं आहे. तुमच्या तोंडातून फक्त वावच निघेल, दुसरं काहीच निघणार नाही. ब्युटिफुल.